दहावीचा निकाल लागला आहे आणि आता सर्वात मोठा प्रश्न आहे की पुढे काय? सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, डिप्लोमा, ITI की इतर काही पर्याय? एक चुकीचा निर्णय तुमचे पूर्ण आयुष्य बदलू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, दहावी नंतरच्या शिक्षणाच्या संधी अतिशय सोप्या भाषेत आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार शिंदे सर आणि आपण आहोत शिंदे सर स्पेशल इंग्लिश क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवरती. दहावी पूर्ण झाल्यानंतर आपल्यासमोर करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असतात, शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध असतात. सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, त्याच्यानंतर डिप्लोमा, ITI किंवा अनेक सारे पर्याय आपल्यासाठी उपलब्ध असतात. परंतु योग्य सल्ला न मिळाल्यामुळे पालक गोंधळून जातात की आपल्या पाल्यासाठी कोणता पर्याय निवडायचा, किंवा विद्यार्थी गोंधळून जातात की आपण कोणत्या दिशेला गेलं पाहिजे, कोणत्या करिअरच्या संधी आपण स्वीकारल्या पाहिजेत. आणि हीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहावा. आतापर्यंत जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपण शिंदे सर स्पेशल इंग्लिश क्लासेसच्या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करून घ्यावं आणि शेजारीच असणारं बेल आयकॉन दाबायला विसरायचं नाही. चला तर मग दहावी नंतरच्या शिक्षणाच्या असणाऱ्या संधी कोणत्या त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या बोर्डवरती दहावी नंतर पुढे काय हा एक ट्री डायग्राम या ठिकाणी मी तुम्हाला काढलेला आहे की दहावी नंतर नेमकं काय करायचं. दहावी म्हणजेच आताच आपली झालेली SSC बोर्ड एक्झाम, आणि ही दहावी परीक्षा ज्या विद्यार्थ्यांनी पास केलेली आहे, बरोबर, काही विद्यार्थी नापासही झालेले असतील, ते आता जुलैमध्ये पासही होतील. मग या सगळ्यांना एकत्रित मिळून कोणते पर्याय आपल्यासाठी शिक्षणाचे उपलब्ध आहेत त्याच्याविषयी आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जर पाहिलं तर दहावी नंतर मी पहिली गोष्ट, ज्याच्याकडे 90% मुलं, मी 90% म्हणतो बरं का, कारण मानसिक दृष्ट्या सांगतोय 90%, तसे जवळजवळ 60-65-70% मुलं या दिशेला जातात, 70% मुलं जातात, जवळजवळ 90% मुलं हेच आपण घेणार आहोत असं त्यांच्या डोक्यामध्ये असतं. पण हा भ्रम थोडासा काढून टाका विद्यार्थी मित्रांनो, कारण आपण दहावी नंतर 11वी-12वी हा जो आपला रेग्युलर एज्युकेशनचा किंवा जो प्रवाह असतो, दहावी नंतर मला काय करायचं, 11वी-12वी करायचे, बरोबर. तर 11वी-12वी म्हणजे HSC, बरोबर, हा तुमच्या शिक्षणाचा दुसरा टप्पा आहे. तुमचा 10वी हा पहिला टप्पा झाला, दुसरा टप्पा हा आहे. आणि इथून पुढे व्यवसायाच्या संधी किंवा करिअरच्या संधी निवडताना आपल्यासाठी खूप मोठं दिव्य असतं. आपल्याला नेमकं ओळखताच येत नाही की आपण नेमके कुठे आहोत आणि आपण काय करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना अभ्यास चांगला आहे, ज्यांना मार्क चांगले आहेत, ती मुलं काय करणार आहेत, सायन्सला ऍडमिशन घेणार आहेत, बरोबर. सायन्स नंतर आपल्याला माहिती आहे की कोणकोणत्या गोष्टी आहेत. आपण डॉक्टर होऊ शकतो, इंजिनियर होऊ शकतो, आपण एखादा संशोधक शास्त्रज्ञ होऊ शकतो, बरोबर. अशा साऱ्या व्यवसायाच्या संधी पुढे उपलब्ध असतात. त्याच्यानंतर याच्यातला दुसरा पर्याय 11वी-12वीला तुम्हाला कॉमर्स हा पर्याय, बरोबर. कॉमर्स मधून काय होऊ शकता, तुम्ही एखादा अकाउंटंट होऊ शकता, व्यवसायाच्या दुसऱ्या संधी असतात, एखादं व्यावसायिक व्यवस्थापन तुम्ही करू शकता, तुम्ही CA होऊ शकता, CS होऊ शकता, बरोबर. असे पर्याय तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध असतात. आणि पुढचा जो तिसरा पर्याय असतो तो आहे आर्ट्स, बरोबर, म्हणजे कला क्षेत्र. तर कला म्हणजे इथं नृत्य नाही, किंवा कला म्हणजे काय, आर्ट्स हा विषय असा आहे की याच्यातून लोक काय होतात, तर शिक्षक होतात, त्याच्यानंतर याच्यातून प्रशासकीय सेवेमध्ये जाऊ शकतात, डॉक्टर तर होऊ शकतात, कारण या सगळ्या शिक्षणाचा शेवट डॉक्टरेट म्हणजे PhD तोच असतो, तोही लक्षात ठेवा. परंतु या आर्ट्स मध्ये शिक्षक, वकील, त्याच्यानंतर प्रशासकीय सेवेमधले अधिकारी हे सगळे आर्ट्स मधून होतात, बरोबर. आर्ट्स मधूनच का होतात, सायन्स मध्ये होत नाहीत का, होतात. इंजिनिअरिंग मध्ये होत नाहीत का, होतात. ITI मधलं होऊ शकत नाही का, होऊ शकतो, बरोबर. तिकडे ते NDA लिहिलंय, डिफेन्स, बरोबर, त्यातून तर तिन्ही दलामध्ये अधिकारी होतात. पण आपण एक पर्याय शोधणार आहोत. ज्यांना मार्क्स चांगले आहेत ते सायन्सला जातील, त्याच्यापेक्षा काही मार्क्स कमी किंवा आवड असणारे कॉमर्सला जातील, वाणिज्य क्षेत्रामध्ये जातील, आणि काही आर्ट्समध्ये जातील. आता पुढचा एक पर्याय तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा माझ्या मते, आता 11वी-12वी कोण करतं, बरीचशी मुलं अशी असतात की कुठेतरी क्लासला ऍडमिशन घेतात, काहींना नीट करायची असते, काहींना JEE करायची असते, काय करायचं असतं म्हणून ती इकडे ऍडमिशन घेतात आणि तिकडे म्हणजे सायन्सला ऍडमिशन घेऊन ती तिकडे जातात, बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी जर पाहिलं तर पॉलिटेक्निक हा एक डिप्लोमा, बरोबर, डिप्लोमा हा कोर्स आहे, तो 10वी नंतर डायरेक्ट आहे, 3 वर्षाचा कोर्स आहे, बरोबर. याच्यामध्ये इंजिनिअरिंग तुम्हाला शिकवली जाते. हा इंजिनिअरिंगच्या म्हणजे पदवीच्या अगोदरचा असणारा हा भाग डिप्लोमा, हा इंजिनिअरिंगचा भाग आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्याविषयी मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, पण
तुम्हाला माहिती असलं पाहिजे की तुम्हाला जर समजा या क्षेत्रात यायचं नसेल किंवा इकडं रेग्युलर एज्युकेशन जायचं नसेल, करिअरची संधी खूप लवकर तुम्हाला हातामध्ये घ्यायची असेल, तर तुम्ही पॉलिटेक्निक किंवा डिप्लोमा इंजिनिअरिंग तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर ज्या मुलांना मार्क कमी आहेत किंवा ज्यांना इकडं सायन्सची भीती वाटते, मॅथची भीती वाटते, इंग्लिशची भीती वाटते, तसं इथं इंग्लिशची भीती नाही, पण इथं इंग्लिशच्या काही कन्सेप्ट आहेत त्या तुम्हाला मराठीत किंवा तुमच्या भाषेमध्ये तुमच्या वेगवेगळ्या आयटीआयच्या कोर्स शिकवणाऱ्या त्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला ते शिकवलं जातं. म्हणजे इथं ज्या मुलांना कमी मार्क्स आहेत, ज्या मुलांना कमी मार्क्स आहेत, काही मुलं 10वीच्या परीक्षेमध्ये नापास झालेली असतील, बरोबर, त्यांना इकडं मार्क्स पडल्यानंतर एटीकेटी मध्ये आल्यानंतर, बरोबर, एटीकेटी या पर्यायावरती आपण एक व्हिडिओ सेपरेट करणार. म्हणजे 10वी नंतर पास होतील कमी मार्क्सने त्या मुलांनी इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे आयटीआय याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, ऍडमिशन घेऊ शकता. मी इथून तुम्हाला इकडं एक बाण दाखवलाय, बरोबर. तर म्हणजे काय, तुम्ही आयटीआय जर 2 वर्षाचा केला तर तुम्ही पॉलिटेक्निकला पण काय करू शकता, ऍडमिशन करू शकता. तुम्ही डिप्लोमाला ऍडमिशन करू शकता जेव्हा तुम्ही 2 वर्षाचा आयटीआय पूर्ण व्हाल, बरोबर. तुम्ही याच्या डायरेक्ट दुसऱ्या वर्षाला ऍडमिशन घेता, तुम्हाला मिळतो. कशाला, तुम्हाला डिप्लोमाला दुसऱ्या वर्षाला ऍडमिशन मिळतं. इथं 3 वर्षाचा कोर्स तुम्ही कंप्लीट केला म्हणजे पुढे 2 वर्ष की तुम्हाला पुन्हा बी ला म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग तुम्हाला त्याला ऍडमिशन मिळतं. म्हणजे तुमचं इंजिनियर होण्याचं स्वप्न असेल आणि तुम्हाला मार्क कमी असतील तरी सुद्धा तुम्ही इंजिनियर होऊ शकता, पण तुम्हाला या मार्गाने यावं लागेल. अगोदर त्याचं बेसिक शिकावं लागेल, मग त्याचा मध्य भाग जो डिप्लोमाचा आहे तो शिकावा लागेल आणि मग तुम्ही इंजिनिअरिंग कंप्लीट करून तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी, एखाद्या चांगल्या पगाराची नोकरी तुम्ही इंडस्ट्रियल एरियामध्ये मिळवू शकता या आयटीआयच्या माध्यमातून. त्याच्यानंतर काही मुलं असे असतील की ज्यांना समजा 10वी पास झाले, बरोबर, पण याच्यातला कोणताच पर्याय त्यांना आवडला नाही, तर ती मुलं कशामध्ये येऊ शकतात, एखाद्या वेकेशनल कोर्समध्ये येऊ शकतात. मग याच्यामध्ये ग्राफिक डिझायनिंग असेल, व्हिडिओ एडिटिंग असेल, बरोबर, त्याच्यानंतर डाटा अनालिसिसचे काही कोर्स असतील, कम्प्युटर कोर्स, तर तुम्ही हे कम्प्युटर कोर्स या वेकेशनल कोर्समध्ये व्यवसायाच्या संधी म्हणून तुम्ही करू शकता. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा पर्याय 10वी नंतरचा तो आहे डिफेन्स, बरोबर. 10वी नंतर नाही, या एनडीए साठी तुम्हाला 12वी पास लागतं. काय लागतं, 12वी पास लागतं. तेव्हा तुम्ही एनडीए मध्ये युपीएससी ची एक्झाम देऊन तुम्ही या कोर्सला तुम्ही जाऊ शकता. आणि याच्यानंतर तुम्ही एखाद्या म्हणजे आर्मी असेल, नेव्ही असेल, एअरफोर्स असेल, त्याच्यामध्ये तुम्ही उच्च पदस्थ अधिकारी याच्यामधून होता. आणि त्याच्यानंतर 10वी नंतर काही सैनिक शाळा असतात, त्या सैनिक शाळांमध्ये तुम्ही जाऊ शकता. काही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असतात, लष्करी प्रशिक्षण देणाऱ्या संस्था असतात, त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. तर मग अशा पद्धतीने 10वी नंतर तुमच्याकडे हे सगळे पर्याय उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये 11वी 12वी तुम्ही सरळ करू शकता. सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. तुम्ही पॉलिटेक्निक डिप्लोमा तुम्ही करू शकता, डिप्लोमा इन इंजिनिअरिंग. त्याच्यानंतर तुम्ही आयटीआय करू शकता आणि नंतर तुम्ही वेकेशनल कोर्स करून त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी म्हणजे वेकेशनल कोर्स सुद्धा तुम्ही करू शकता आणि नंतर तुम्ही डिफेन्सचे कोर्स सुद्धा करू शकता. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तुमच्या व्यवसायाच्या संधी जर तुम्हाला कळलेल्या असतील तर या व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला अजून याच्यातल्या कोणत्या गोष्टीविषयी तुम्हाला माहिती हवी आहे त्याच्याविषयी तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता, जेणेकरून तुमच्या अडचणी काय आहेत त्या मला कळतील आणि मला तुम्हाला मार्गदर्शन करता येईल. ओके, आपला पुढचा व्हिडिओ जो असेल तो व्हिडिओ हा डिप्लोमावरती असेल, बरोबर. याच व्हिडिओच्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला काय होईल, या डिप्लोमा इंजिनिअरिंग या 3 वर्षाच्या कोर्सवरती तुम्हाला मला अतिशय महत्वाची माहिती द्यायची आहे. ओके, तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर, ज्या मित्रांना करिअरच्या संधी काय आहेत त्या माहिती नाहीत, त्यांना मार्क काय आहेत परंतु त्यांना कुठं जायचं हे कळत नाही, त्यांसाठी तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. ओके, तर या ठिकाणी थांबूयात आपण. धन्यवाद सगळ्यांचे.